मुस्लिम बांधवांना ईद निमित्तानं मोदी की सौगातचं वाटप केलं जाणार आहे आणि आज मुंबईसह संपूर्ण राज्यभरात मोदी की सौगातचं वाटप होईल। भाजपच्या मुस्लिम सेलकडून मोदी की सौगातचं वाटप केलं जाणार आहे असं समजतंय। मुस्लिम बांधवांना ईद निमित्तानं मोदी की सौगातचं वाटप केलं जाणार आहे। तर मोदी की सौगात म्हणजे नेमकं काय आहे हे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। काही महत्त्वाचे मुद्दे त्याबाबत बघूया। सौगात ए मोदी हा भाजपने सुरू केलेला उपक्रम आहे। देशभरातील मुस्लिम, शीख, ख्रिश्चन गरजू कुटुंबांना हे विशेष किट दिले जाते। अल्पसंख्याक मोर्चाचे पदाधिकारी 32 लाख गरजू मुस्लिम कुटुंबांपर्यंत जाणार आहेत आणि जवळपास 32,000 मशिदींच्या सहकार्याने किट्स पोहोचवण्याचं भाजपचं उद्दिष्ट आहे। किटमध्ये महिलांसाठी सूटचं कापड आहे, त्याचबरोबर पुरुषांसाठी कुर्ता पायजामा आहे। किटमध्ये डाळ, तांदूळ, साखर, तेल, शेवया, खजूर, सुकामेवा असं साहित्य सुद्धा आहे। प्रत्येक किटची किंमत जवळपास 500 ते 600 रुपयापर्यंत आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, नेमका कशा पद्धतीने या सगळ्या किटचं वाटप होणार आहे आणि आपण बघतोय की या मुद्द्यावरून, या मोदी की सौगातच्या मुद्द्यावरून विरोधक सुद्धा आक्रमक आहेत, त्यांच्याकडून टीका सुद्धा केली जाते। रिद्धी, नक्कीच आपण जर पाहिलं तर देशभरामध्ये रमजान ईदचा एकीकडे उत्साह पाहायला मिळतो, दुसरीकडे महाराष्ट्रात मराठी हिंदू वर्ष स्वागताची तयारी सुद्धा पाहायला मिळते आणि अशातच आता दोन्ही उत्सव एका पाठोपाठ एक आल्याने या सणाची तयारी पाहायला मिळते आणि सामाजिक सलोखा, बंधुप्रेम जपत दोन्ही सण साजरे हे राज्यात केले जातात। अशातच आता भाजपने 32 लाख मुस्लिम बांधवांना ईद निमित्त सौगात ए मोदी नावाचं एक किट तयार करण्यात आलेलं आहे। भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडून हे 32 लाख मुस्लिम बांधवांना हे किट देण्यात येणार आहे आणि 32,000 जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर देशभरातील या 32,000 कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन व्यवस्थितरित्या जे गरीब मुस्लिम बांधव आहेत त्यांना या किटचं वाटप केलं जाणार आहे आणि ईद निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक जिल्हा स्तरावर केलं जातंय। मुंबईमध्ये सुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात अनेक ठिकाणी झालेली, काही ठिकाणी आज सुद्धा कार्यक्रम। मात्र एकीकडे भाजप एकीकडे निवडणुकीमध्ये नारा देताना पाहायला मिळालं, कटेंगे तो बटेंगे असा मोदी नारा होता आणि आता मोदी की सौगातचं वाटप केलं जातं। यावरून विरोधकांनी भाजपला निशाण्यावर धरलेलं आहे, घेरलेलं आहे। मग विरोधकांचं म्हणणं आहे, एकीकडे तुम्ही बटोगे तो कटोगे असा निवडणुकीत नारा देतात, तर दुसरीकडे आता याच मुस्लिम समाजाला जवळ करण्यासाठी सौगात ए मोदी या किटचं वाटप करतायत। हा सगळा राजकीय फंडा आहे, राजकीय दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला गेला। अगदी अगदी, आणि त्याच्यामुळे आता हे प्रकरण पुढे कसं वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी धनंजय।